नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारलं, मानवाला कमजोर करणारी कोणती गोष्ट आहे? जय श्री कृष्ण मंडळी, तुम्हा सर्व प्रिय दर्शकांचे आमच्या सुखी जीवनाचे रहस्य या चॅनलवर खूप स्वागत आहे. प्रिय मंडळी, आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेचा जीवनामध्ये खूपच जास्त उपयोग होणार आहे. या व्हिडिओचा विषय आहे की या जगात माणसाला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे. मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट घेतलेले ज्ञान हे कधीही धोकादायक असते. मित्रांनो, एका वेळेची गोष्ट आहे. देवांचे देव महादेव पार्वतीसोबत कैलास पर्वतावर बसले होते. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यामध्ये खूपच छान प्रकारे गप्पा गोष्टी चालू होत्या. माता पार्वती देखील भगवान शंकरांच्या गोष्टी ऐकून खूप जास्त प्रसन्न होती. मंडळी, याच गप्पा गोष्टी चालूत असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, हे देवादी देव, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या जगामध्ये मनुष्य कमजोर कशामुळे होतो? या जगात मानवाला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे? प्रभू, माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिलं तर मला खूप जास्त आनंद मिळेल. मी या गोष्टीवर खूप जास्त विचार केला आहे, परंतु मला अजूनही कळलं नाही की या जगामध्ये मनुष्याला कमजोर करणारी कोणती गोष्ट आहे. कृपया तुम्ही मला ही गोष्ट सांगण्याची तसदी घ्यावी. हे सर्व जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झाले आहे. मित्रांनो, माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर खूप चांगल्या प्रकारे देईन आणि तुम्हाला व्यवस्थित समजावून देखील सांगेन की या जगात मनुष्य कमजोर कोणत्या गोष्टीमुळे होतो. माता पार्वती म्हणाली, स्वामी, मला हेच तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की मी असं ऐकलं आहे की स्त्रिया मनुष्याला कमजोर बनवतात. स्त्रियाच या जगात त्यांच्या नवऱ्याला कमजोर बनवत असतात. जे मी ऐकलं आहे ते खरी गोष्ट आहे का? मंडळी, पार्वतीचं हे म्हणणं ऐकून भगवान शिव म्हणतात, तुम्ही जे काही बोलत आहात ते सत्य नाही. स्त्री कधीच तिच्या पतीला कमजोर बनवत नसते. या जगातील प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीला बलवानच पाहायचं असतं. तिच्या नवऱ्याला ताकदवरच पाहायचं असतं. ती स्वतः खाणार नाही, परंतु तिच्या नवऱ्याला चांगलं खायला देणार, कारण तिचा नवरा बलवान ताकदवर बनून राहायला हवा, सुंदर बनायला हवा. त्याच्या नवऱ्याला सुंदर आणि बलवान बनवण्यासाठी स्त्रिया त्यांचे सर्वस्व अर्पण करायला तयार असतात. त्या खूप मेहनत करतात. त्यांचा हाच प्रयत्न असतो की त्यांचा नवरा हा ताकदवर आणि बलवान व्हावा, कारण त्यांना असं वाटत असतं की जेव्हा कधी त्या त्याच्या नवऱ्यासोबत या समाजात जातील तेव्हा त्या समाजात अभिमानाने बोलू शकतील की हा माझा नवरा आहे. हे देवी, प्रत्येक स्त्रीला हेच हवं असतं. स्त्री त्यांच्या नवऱ्याला कधीच कमजोर बनवत नाही. मित्रांनो, तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, मला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी मानवाला कमजोर बनवते. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की हे देवी, मी तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगतो की मनुष्याला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, खूप जुनी कहाणी आहे. एका ठिकाणी एक राजा राहत असे. त्याचा स्वभाव खूप सरळ आणि चांगला होता. तो राजा देवाचा मोठा भक्त होता. त्याच्या प्रजेला तो नेहमी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत असे. त्याचबरोबर त्या राजाची प्रजा देखील त्याच्या राजाला देवाप्रमाणेच पूजत असे. देवाप्रमाणे त्या राजाला त्या प्रजेने दर्जा दिला होता. राजाला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तो त्यांच्या मंत्र्याला घेऊन नगरामध्ये भ्रमण करण्यासाठी निघत असे आणि नगरात तो नेहमी हेच शोधत असे की त्याच्या या नगरामध्ये कोणी दुःखी तर नाही ना. जर राजाला त्याच्या नगरीमध्ये कोणी दुःखी सापडला तर त्याचा दुःख दूर करण्यासाठी राजा प्रयत्न करत असे. राजा खूप प्रयत्न करायचा, परंतु त्या माणसांचं दुःख तो दूर करायचाच. अशा प्रकारे प्रजेच्या सुखासाठी झटणारा हा राजा होता. राजा खूप बुद्धिमान होता. हे देवी, त्याच राजाच्या राज्यात एक असा युवक सुद्धा होता जो खूप ताकदवर होता. त्याच्या शरीरात अपार शक्ती होती. तो व्यक्ती सर्व गुण संपन्न होता. त्याच्यामध्ये कुठलाही दुर्गुण नव्हता. तो कुठल्याही माणसाला त्याच्या शक्तीने त्रास देत नव्हता. सर्वांसोबत प्रेमाने वागायचा, प्रेमाने बोलायचा. एवढं सर्व असून सुद्धा त्याच्यामध्ये फक्त एकच कमी होती आणि ही कमी खूप मोठी होती. कमी काय होती तर तो जेव्हाही रस्त्यातून चालायचा तेव्हा त्याच्यासमोर जो कोणी यायचा त्याला तो उचलून आपटून टाकायचा. तो कोणालाही मारत नसे, कोणाला अपशब्द बोलत नसे किंवा शिव्या देत नसे. फक्त त्याच्या समोरून रस्त्यावर जो कोणी येत असे त्याला तो उचलायचा आणि रस्त्यावर आपटायचा आणि पुढे चालू लागायचा. फक्त हीच त्याची वाईट सवय होती.
त्याच्या या सवयीमुळे नगरातील प्रजा खूप जास्त त्रस्त झाली होती, परंतु त्यांना समजलं होतं की त्याची ही सवयच आहे. तो कोणालाही अपशब्द बोलत नाही, कोणाला मारत नाही. त्याची फक्त हीच वाईट सवय आहे की तो रस्त्यावरून जो कोणी येईल त्याला फक्त उचलून तो रस्त्यावर आपटत असे आणि सरळ त्याच्या मार्गाला निघून जात असे. त्याच्या या सवयीमुळे अनेकांना खूप राग सुद्धा यायचा, परंतु त्याच्या ताकदीपुढे कोणाचाही ठाव ठिकाणा लागत नसे. त्याच्या समोर बोलायची कोणाचीही हिंमत होत नसे. मंडळी, तुम्ही देखील अनुभवला असेलच की अनेकांना अशा वाईट सवयी असतातच. रस्त्यामध्ये चालत असताना एखाद्याची उगाचच मस्करी करणं किंवा त्याला त्रास देणं. जर कोणी लहान मुलगा येत असेल तर त्याला उगाचच रडवणं किंवा हसवणं, किंवा एखादा म्हातारा माणूस येत असेल तर त्याला उगाचच त्रास देणं. जर एखादा प्राणी येत असेल तर त्याला त्रास देणं. तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशी माणसं पाहिली असतीलच की ज्यांना अशा विचित्र सवयी असतात, परंतु त्यांचा हेतू एखाद्याला त्रास देणे हा नसतो. त्यांची तशी ती सवयच नसते. अशाच प्रकारे त्या युवकाची राजाच्या नगरीत ती एक सवयच लागली होती. तो रस्त्यावरून जात असताना कोणीही त्याच्या समोरून चालत येत असेल तर तो त्याला उचलून रस्त्यावर आपटत असे. मग त्याच्या समोर कोणीही येऊ दे, मानव किंवा प्राणी कोणीही आला तरी त्याला तो उचलून रस्त्यावर आपटत असे. भगवान शिव म्हणतात, हे देवी, एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा राजा त्या नगरात भ्रमण करत होता आणि रस्त्यावरून चालला होता की समोर त्याला तो युवक भेटतो. तर राजाला पाहून तो युवक राजाला घोड्यासहित उचलतो आणि रस्त्यावर आपटतो आणि तेथून निघून जातो. हा सर्व प्रकार पाहून राजा चकितच झाला. तो त्या माणसाकडे पाहतच राहिला, परंतु इतक्यात तो माणूस त्याच्या मार्गाला पुढे निघून गेला होता. परंतु हा सर्व प्रकार पाहून राजाला खूप जास्त राग आला. राजा विचार करू लागला की याची एवढी हिंमत की यानं मला रस्त्यावर आपटलं. राजा विचार करू लागला की देवाने याला एवढी जास्त ताकद दिली आहे, एवढे चांगले शरीर दिले आहे, तरी सुद्धा तो असं का वागत आहे. देवाने याला चांगली ताकद दिली आहे, याच्या शरीरामध्ये खूप जास्त ताकद आहे. याचा अर्थ असा नाही की त्याच्यासमोर जो कोणी येईल त्याला रस्त्यावर आपटायचं. त्याच्यामध्ये ताकद आहे याचा अर्थ असा नाही की समोरून येणारी व्यक्ती कोण आहे याचा देखील त्याला भान नसायचं. हा युवक हे सुद्धा विसरून गेला आहे की मी या नगराचा राजा आहे. त्याने राजाचा देखील मान ठेवला नाही, राजाला देखील रस्त्यावर आपटला आहे. हा सर्व विचार करून राजाला खूप जास्त राग येऊ लागला. राजा त्याच्या दरबारात पोहोचला आणि त्याने त्यांच्या मंत्र्यांना बोलावलं आणि विचारलं की हा माणूस कोण आहे ज्याने आम्हाला रस्त्यावर चालत घोड्यावर जात असताना घोड्यासहित रस्त्यावर आपटलं. त्या युवकाची एवढी हिंमत की त्याने जो राहत असलेला राज्याच्या राजालाच रस्त्यावर आपटलं. तो हे कसं विसरला की मी या राज्याचा राजा आहे. तो हे कसं विसरला की मी त्याला कोणतीही शिक्षा देऊ शकतो. त्याला त्याच्या उर्वरित पूर्ण आयुष्य मी तुरुंगात सुद्धा डांबू शकतो. त्याला मी फाशीची शिक्षा सुद्धा सुनावू शकतो. हे तो कसं विसरला. हा युवक नक्की आहे तरी कोण. राजाचं हे म्हणणं ऐकून मंत्री म्हणाले, हे राजा साहेब, तुम्ही ज्या युवकाबद्दल बोलत आहात तो युवक वाईट माणूस नाही. तो कोणालाही मारत नाही किंवा कोणालाही शिव्या देत नाही. त्याची फक्त हीच सवय आहे की समोरून कोणी माणूस आला तर त्याला फक्त उचलून तो आपडतो. फक्त हाच त्याच्यामध्ये एक वाईट गुण आहे. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरा कोणताही अवगुण नाही. मंत्रींचं हे बोलणं ऐकून राजाला आश्चर्य वाटू लागलं. राजा विचारू लागला की असा माणूस असू कसं शकतो जो कोणालाही मारत नाही, शिव्या देत नाही, फक्त उचलून आपटतो. मग मंत्री, तुम्हीच सांगा की या युवकाचे काय करू. या युवकाला मी कमजोर कसं बनवू. तो त्याच्या शक्तीच्या जोरावरच असं काही कृत्य करतो की समोर कोणीही व्यक्ती आला त्याला उचलून खाली आपटतो. जर त्याला आपण कमजोर बनवलं तर मग त्याची ही सवय आपोआपच सुटून जाईल. तुम्ही सांगा, मी याला कमजोर कसं बनवता येईल. तेव्हा मंत्री म्हणाले, राजेसाहेब, आम्ही तुम्हाला काय सल्ला देणार. तुम्ही शूर आहात, बुद्धिमान आहात. तुम्ही काहीतरी विचार करा आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि नंतर आम्हाला आदेश द्या. तुम्ही सांगाल तर आम्ही वागू. भगवान शिव म्हणाले, हे देवी. तेव्हा राजाच्या डोक्यात एक गोष्ट आली. राजा मंत्रीला म्हणाला, आपल्या नगराबाहेर एक उंच पर्वत आहे. त्या पर्वतावर एक मंदिर आहे. त्या मंदिरात रोज जर या युवकाला दिवा पेटवण्यासाठी पाठवलं तर यामुळे नक्कीच तो कमजोर बनू शकतो. मंत्री म्हणाले, राजासाहेब, ही तुमची कल्पना अतिउत्तम आहे. राजा बोलला, हो, मला सुद्धा असंच करायचं आहे. जर आपण याला रोज नित्यनेमाने मंदिरात दिवा लावण्याचे काम दिलं तर याच्या डोक्यावर तणाव राहील. त्याला रोजच्या रोज मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे आणि त्यामुळे तो कमजोर बनू लागेल. मंत्री म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. राजासाहेब, आपण असंच करूया. मंडळी, राजाने सुद्धा अगदी तसंच केलं.
राजाने त्या युवकाला राजदरबारात बोलवलं. दरबारात तो युवक आल्यावर त्याने अगदी सन्मानाने राजाला प्रणाम केला आणि विचारू लागला, राजा साहेब, तुम्ही आम्हाला राजदरबारात कशासाठी बोलवलं आहात? तुमचं काही काम आहे का? तेव्हा राजा त्या युवकाला म्हणाला, हे बघ, देवाने तुला खूप जास्त ताकद दिली आहे आणि तू खूप सुंदर सुद्धा आहेस. जर मी तुला एक काम सांगितलं तर तू माझं काम करशील का? तेव्हा तो युवक म्हणाला, राजा साहेब, तुम्ही मला आदेश द्या. तुम्ही जे काही सांगाल ते मी करण्यास तयार आहे. तेव्हा राजा त्या युवकाला म्हणाला, हे बघ, या नगराच्या बाहेर एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एक भगवान शंकराचं मंदिर आहे. तुला फक्त एकच काम करायचं आहे. त्या मंदिरात जाऊन रोजच्या रोज नित्यनेमाने एक दिवा लावायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुला सोयीस्कर असेल तेव्हा तुला वेळ मिळेल त्या वेळेला तुला मंदिरात जाऊन तो दिवा लावायचा आहे. फक्त एवढंच कार्य तुला करायचं आहे. आणखी कोणतेही कार्य तुला करायचं नाही. तुझी खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था असेल ती सर्व मी करणार. कोणताही त्रास तुला होणार नाही. याची पूर्णपणे काळजी मी घेईन. परंतु एक गोष्ट लक्षात असू दे, ज्या दिवशी तू दिवा लावण्यासाठी त्या मंदिरात जाणार नाहीस त्या दिवशी तू मंदिरात जाण्याचा आळस करशील आणि ही गोष्ट जेव्हा मला समजेल की तू मंदिरात दिवा लावण्यासाठी गेला नाहीस तेव्हा त्या दिवशी तुला कठोर शिक्षा देण्यात येईल आणि ती शिक्षा कोणती असेल त्याच वेळेला ठरवले जाईल. मंडळी, राजाचं हे बोलणं ऐकून तो युवक म्हणाला, राजा साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी रोज भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन दिवा लावणार आहे. त्या कानावर अशी बातमी कधीच येणार नाही की मी आज त्या मंदिरात जाऊन दिवा लावला नाही. मंडळी, राजाच्या आज्ञा घेऊन तो युवक तिथून निघाला आणि पुढच्या दिवसापासून नगराच्या बाहेर असलेल्या शिवमंदिरात रोजच्या रोज जाऊन दिवा लावण्याचे काम करू लागला. त्याला जशी वेळ मिळायची, सकाळी किंवा संध्याकाळी जशी वेळ मिळायची तसा तो जाऊन मंदिरात दिवा लावत असे. सकाळी विसरला की संध्याकाळी जात असे, परंतु नित्यनेमाने तो दिवा लावत असे. असेच दिवस चालले होते. काही दिवस तर त्याला खूप चांगलं वाटलं. कोणताही त्रास त्याला वाटला नाही. तो अगदी उत्साहाने मंदिरात जायचा आणि नित्यनेमाने दिवा लावायचा. परंतु जसे दिवस उलटू लागले तेव्हा त्याच्या मनात हा विचार येऊ लागला की राजासाहेबांनी मला असलं कसलं कार्य दिलं आहे. मला रोजच्या रोज त्या मंदिरात जाऊन दिवा लावावा लागतो. मला या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी लागते की एखादा दिवस जरी माझ्याकडून चुकला तर मला राजाची शिक्षा भोगावी लागेल. हे तर माझ्या मनावर एक मोठं ओझं बनलं आहे, एक मोठं तणाव बनला आहे. जर मी कुठल्याही दिवशी माझ्याकडून चुकून झाले की मी विसरलो आणि मंदिरात दिवा लावला नाही तर माहीत नाही राजा मला कोणती शिक्षा सुनावेल. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, त्या युवकाला या गोष्टीचा तणाव येऊ लागला. ह्या गोष्टीची काळजी वाटू लागली की जर एखाद्या दिवशी मी दिवा लावायचा विसरलो तर राजाला माहीत नाही कोणती शिक्षा मला सुनावीत. आता या गोष्टीचं त्याला खूपच मोठं काळजी वाटू लागली. दिवसेंदिवस ही युवकाची काळजी वाढूच लागली. तो हळूहळू कमजोर बनू लागला आणि दिवसानुदिवस तो इतका कमजोर झाला. त्याच्यामध्ये अपार शक्ती होती. समोर हत्ती जरी आला तरी तो त्याला 2 हात करू शकत होता. आता त्याचं बळकट शरीर सुकायला सुरुवात झाली होती. इतकं त्याला तणाव आलं होतं. त्याची शक्ती आता त्याची साथ सोडायला लागली होती आणि एक दिवस असा आला की त्याचं शरीर पूर्णपणे कमजोर झालं. एके दिवशी जेव्हा तो मंदिरातून दिवा लावून परत येत होता तेव्हा त्याच्या समोर एक गाईचं वासरू आलं. त्याच्या सवयीप्रमाणे तो त्या वासराला सुद्धा उचलून आपटायला गेला. परंतु आता त्याची शक्ती खूपच कमी झाली होती. तो कमजोर झाला होता. त्यामुळे त्या वासरानेच त्याला एक टक्कर मारली आणि त्या टक्करीनेच तो रस्त्यावर खाली आपटला. आज पहिल्यांदाच त्याला कोणीतरी खाली पाडले होते. खाली पडल्यावर त्याला समजलं की माझ्यामध्ये आता शक्ती नाही राहिली. मी आता कमजोर झालो आहे आणि हा विचार करून तो खूपच दुःखी होऊ लागला. त्याला आता सर्व काही समजलं होतं. त्याला पश्चाताप होऊ लागला होता. त्याला समजलं होतं की राजाने आम्हाला हे कार्य यासाठी दिलं होतं. राजाने आम्हाला हे कार्य यासाठी सांगितलं आहे की आम्ही कमजोर व्हावं आणि आज आम्ही कमजोर झालो आहोत. मंदिरात दिवा लावण्याचा तणाव सतत मनामध्ये असल्यामुळे माझी शक्ती आता कमी झाली आहे आणि त्यामुळेच एका वासराने मला रस्त्यावर पाडले. राजाने मला त्या दिवशी तर काही सांगितलं नाही, परंतु त्यांनी पूर्णपणे योजनेनुसार मला कमजोर बनवण्याचं काम केलं आहे. अशा राजासमोर मी नतमस्तक होतो. त्यांच्या बुद्धीसमोर, त्यांच्या युक्तीसमोर मी आज नतमस्तक आहे. तो युवक ताबडतोब राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला, राजा साहेब, मला माफ करा. मी विसरलो होतो की माझ्या शक्तीच्या जोरावर खूप चुकीचे वागत होतो. मी माझ्यासमोर जो कोणी येईल, मोठा किंवा छोटा, त्याला माझ्या शक्तीच्या जोरावर रस्त्यावर आपटत होतो. परंतु यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल मी याचा विचारच केला नाही. परंतु आज मला पश्चाताप वाटत आहे.
मला आज समजले आहे की मी जे काही करत होतो ते खूप चुकीचं होतं. मला समजलं आहे की माझ्यामध्ये ही खूप चुकीची सवय आहे. मी जरी कोणाला मारत नसलो, शिव्या शाप देत नसलो, तरी सुद्धा जे काही मी करत होतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला माझी चूक समजली आहे. मी आजपासून पुढे अशी कधीच चूक करणार नाही. परंतु हे राजासाहेब, तुम्ही मला जे कार्य दिले आहे, रोजच्या रोज मंदिरात जाऊन दिवा लावण्याचं, ते कृपया माझ्याकडून काढून घ्यावं. कारण मी त्या कार्याचं माझ्या डोक्यात खूप तणाव असतं. मला सारखं असं वाटत असतं की जर एखादा दिवस माझ्याकडून चुकला तर राजासाहेब मला कोणती शिक्षा करणार. हे राजन, ते कृपया माझ्याकडून काढून घ्यावं. कारण की त्या कार्यानं माझ्या डोक्यात खूप तणाव असतं. मला सारखं असं वाटत असतं की जर एखादा दिवस माझ्याकडून चुकला तर राजासाहेब मला कोणती शिक्षा करतील. त्यामुळे कृपया तुम्ही माझ्याकडून हे कार्य काढून घ्यावे. नाहीतर एक दिवस असा येईल की मी माझी पूर्ण शक्ती गमावून बसेल आणि मी मरणाच्या दारात असेल. आजपासून पुढे मी माझी ही वाईट सवय सोडणार आहे. मी कधीच कुठल्याही मनुष्याला किंवा प्राण्याला उचलून आपटणार नाही. मित्रांनो, तो युवक राजासमोर हात जोडून त्याच्या कृत्याची माफी मागत असतो. तेव्हा राजा म्हणतो, ठीक आहे, मी तुला दिलेले हे काम तुझ्याकडून काढून घेत आहे. तुझ्यावर आता कोणताही जोर जबरदस्ती नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू त्या मंदिरात जा आणि दिवा लावून ये. नाही गेलास तरी काही हरकत नाही. परंतु आता तू कोणत्याही दडपणाखाली नाहीस. तू आता पूर्णपणे स्वतंत्र आहेस. मंडळी, आता तो युवक आनंदाने त्याच्या घरी गेला. त्याच्या डोक्यावरचं जे दडपण होतं ते पूर्णपणे स्वतंत्र झालं होतं. तर मंडळी, भगवान शिव पार्वतीला म्हणतात, हे देवी, आता तर तुम्ही समजून गेला असाल की या जगात मनुष्याला कमजोर बनवणारी अशी कोणती गोष्ट आहे. या संसारात मनुष्याला कमजोर कमकुवत बनवणारी कोणती गोष्ट असेल, ती आहे तणाव, चिंता. कारण तणाव किंवा चिंता ही अशीच गोष्ट आहे जी माणसाला हळूहळू आतून पोकळ बनवते. हळूहळू माणसाला कमजोर कमकुवत बनवत असते. त्याची शक्ती, त्याची ताकद क्षीण करत असते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरत नाही. आता ही चिंता कोणत्याही प्रकाराची असू शकते. ती घर कुटुंबातील असू शकते, राजनीतीची असू शकते, कोणत्याही गोष्टीची असू शकते. परंतु माणसाला कमजोर, कमकुवत आणि आतून पोकळ बनवण्याचं काम हे फक्त चिंताच करू शकते. स्त्रिया कधीच मनुष्याला कमजोर बनवत नाहीत. स्त्रिया कधीच त्यांच्या नवऱ्याला शक्ती क्षीण करत नाहीत. जर या संसारात मनुष्याच्या शक्तीला क्षीण करणारी कोणती गोष्ट असेल, ती आहे चिंता, तणाव. मंडळी, माता पार्वती भोलेनाथांच्या अशा समजवण्याने खूप जास्त प्रसन्न झाले, खूप जास्त खुश झाली आणि प्रभूला अनेक वेळा धन्यवाद केले आणि भगवान शंकरांना म्हणू लागली, आज आम्हाला समजलं की मनुष्याला या जगात कमजोर करणारी कोणती गोष्ट आहे आणि ती गोष्ट आहे चिंता किंवा तणाव. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली? भगवान भोलेनाथांची, माता पार्वतीची या प्रश्नाला दिलेलं उत्तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.